हॅलो. हॅलो, सुनीता ताई. हा बोला. श्री स्वामी समर्थ ताई. मी स्वामी समर्थ बोला. अनुभव शेअर करायचा होता मला. कुठून बोलताय ताई? संभाजीनगर मधून. बरं बरं, काय अनुभव आला ताई? नाव सांगायचंय? नाही, नाव नाही सांगत. आता कसं आहे, खूपच जण अनुभव ऐकतात ना. हा हा हा. अं, बोला ताई. ताई केंजळे दादांनी सेवा दिली होती आमच्याकडं डाळिंबेला. आम्ही पहिले पण 2-3 अनुभव शेअर केलेले. अच्छा अच्छा अच्छा. हा हा हा. अं, तर डाळिंब कसला बागायत. आवाज येतोय तो? आ आवाज कसला तरी येतोय तिकडनं. हो का? बरं. आता नाहीच, मी एक खत घालत होते ना, शेतीतली कामं चालू आहे. अरे बापरे, हो का? हा हा. अं, हा हा. ताई दादांनी सेवा दिली होती डाळिंब बागायतसाठी ना. हा हा हा. ते फळं खाली गळत होते. अरे बापरे, हा. म्हणजे दरवर्षीच मागच्या वर्षी तर आमचं 1-1.5 गाडीचं नुकसान झालं होतं. 150 कॅरेटचं समजा. बापरे. तर म्हटलं आता यंदा पण असंच होईल म्हणून आम्ही सेवा घेतली होती. हम्म. मग दादा म्हटले काय करा, 5 शनिवार आहे ना, हम्म. पहिले शनिवारी नारळ घ्या आणि दोन्ही बागेच्या मध्यभागी 2 नारळ पुरा म्हणे. बरं. त्या नारळावर एक घोरकष्टक धोरण स्तोत्र हम्म 11 वेळा तारक मंत्र आणि 11 वेळा जपमाळ हम्म. करा. आणि 3 अगरबत्त्याची विभूती ती सगळी लावलेली सगळ्या बागेच्या कडे कोपऱ्याने शिपावून 4 कोपऱ्याला. अच्छा. हा. मग ती तशी सेवा केली. ती नारळ 2 बागेच्या मध्ये पुरले हो. आणि मध्य बागेला. हा. आणि ती विभूती सगळे 4 कोपऱ्याला टाकली. हम्म. आणि मग असे 5 शनिवार पण पूर्ण नाही झाले, 3च शनिवार ती सेवा झाली. अच्छा. हा. तर मध्ये पिरियड हे वगैरे आली तर ती सेवा बरोबर. पूर्ण झाली नाही, पण फरक बराच भरपूर पडला. अरे वा. हो. बघा किती छान ताई. गेल्या वर्षी एवढी फळं पडली तर यंदा फक्त 25 कॅरेट नाश झाले असतील. गेल्या वर्षी 150 कॅरेटचं खराब झालं. बाप रे बाप. नाही आता छान येईल ताई बाग तुमचं बघा. हो, आता छाटणी झाली, आता खत टाकलंय. अच्छा अच्छा. हा हा हा. आता ते खतच मिक्स करणं चालू आहे, रासायनिक खत आणि शेणखत. अरे वा. हा हा हा. मग म्हटलं आता ताईला खूप दिवसांनी अनुभव शेअर करायचा, पण फोनच लावत कधी लागत नव्हता, कधी लावायला टाइम नाही. आता शेतीचे काम असल्यावर कसं असतं. बरोबर बरोबर. हा. आणि शेअर आम्ही करते ताई आणि आता शेअर केलंय ना, तुम्ही पुढचा अनुभव बघा सांगाल की एवढं आम्हाला डाळिंबाचं उत्पन्न आलं. हो, तर तेच तुमच्या तोंडून ऐकायचं होतं ताई. खूप खूप उत्पन्न येईल बघा ताई तुम्हाला. हो, खूप सकारात्मक बोलता ताई तुम्ही. खूप सगळ्यांचे अनुभव ऐकतो आम्ही. पूर्ण दादांचे तोडगे ऐकतो. हो ना. हा हा हा. तर तुम्ही म्हणत असा अनुभव शेअर केला म्हणजे खूप अनुभव येतो म्हणलं येतोच आता. ना ताई, आणि तुम्ही बघत असाल आता कित्येक जण सांगतात ताई हो, तुम्ही आणि आमचे बोलल्या पण होत्या आणि मी त्यामुळे आता लगेच अनुभव शेअर करते बघा दुसरा, असं म्हणतात बघा सगळे. हो, आम्ही पण 3 अनुभव झाले आमचे. आता हे 4था अनुभव आहे ताई. अरे वा. बघा हो. किती छान ताई. आणि आम्ही आता अक्कलकोटला जाऊन आलो. 15 ऑगस्टला आम्ही देऊमध्ये होतो. अरे वा. म्हणजे अक्कलकोट केलं, हं. कोल्हापूरची लक्ष्मी केली, तुळजापूर केलं, हे केलं. अरे वा. असे बरेच 4-5 दिवस झाले आमचे. अरे वा. तर खूप छान ताई. अक्कलकोटला जायचं ना ताई, हा. तर हा नाही नाही, हा नाही नाही, कोणाचं नाही. तर मग कसं असतं, तर महिलांचं पिरियडची तारीख आहे बघून हो हो, मग सगळंच असं बघावं लागतं, खरंय. दोन वेळेस कॅन्सल झालं. मग तरी स्वामींना म्हणते, स्वामी तुम्ही ना आम्हाला घेऊन चला अक्कलकोटला. हा अशी ओढ लागली होती ना, कधी नेसाल कधी नेसाल. हा हा. बाप. दोनच वर्ष झाली सेवेमध्ये येऊन. अच्छा अच्छा. हा हा हा. पण मग नेलं स्वामींनी अक्कलकोटला. बघा ना, तर मग कसं बोलवून घेतलं शेवटी. नाही, हा नाही चालू होत. तर मी इतकी नाराज व्हायची ना, तर ते गाणं ताई एप्रिल मध्ये गाणं लागलं होतं, हा. स्वामींचा भक्त कधी दुःखी होणार नाही. अच्छा. असं हा असं गाणं होतं ना. ते मी इतकं शोधलं नंतर हा. ते कधीच आलं नाही पुढं. बघ. आणि त्या दिवशी असं झालं ना, अचानक ते गाणं पुढं आलं. अय्या. म्हणजे मी स्वामींना म्हणतच होती, स्वामी कधी नेसान आम्हाला, कधी नेसान. हा. तर ते गाणं अचानक पुढे आलं. म्हटलं स्वामींचा संकेत आहे हा, स्वामींचा भक्त कधी दुःखी नाही होणार. नाही होणार खरंच. लगेच टायटल आलं त्या गाण्याचं. मी किती लगेच सुंदर. ते गाणं लावलं. म्हणलं स्वामी आपल्याला संकेत देतायत, तुम्ही दुःखी नाही होणार, तुम्हाला मी नेणार आहे, फक्त थोडा 2 दिवसाचा टाइम आहे. अगदी. किती आणि छान ताई.
इतकं भारी दर्शन झालं ताई तुळजापूरमध्ये. मंगळवारी आम्ही इथून तुळजापूरला निघालो हा हा हा. आणि बुधवारी सकाळी समजा आम्ही हम्म. 3:30ला तिथं तुळजापूरमध्ये पोहोचलो. अच्छा. हा 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 हा. 3:30ला तिथं पोहोचलो तर दरवाजे बंद होते, म्हणजे 4ला 4:30ला दरवाजे उघडतात ना. हो 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 हो. मग दरवाजे बंद होते. आम्ही तिथं अर्धा तास 1 तास बसलो समजा चांगलं. अच्छा. हा हा हा. आणि अशी इच्छा होती की आंघोळ करून दर्शन व्हावं, पण तिथं ना सगळे आता रात्रीच्या वेळेला कसं सगळे दुकानं उशीरपर्यंत चालू राहते, तर सगळे झोपलेले होते, दुकानं बंद होत्या. बरोबर. हा 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 हा. तर मग थांबलो आम्ही 1-1.5 तास. हा आणि मग नंतर काय म्हणे दरवाजा उघडला, चला आतमध्ये. हा मग आतमध्ये गेलो. हा पुन्हा अं, त्या गाईच्या मुखातून पाणी जातं बा, तिथून पाय धुतले, तिथं गुळणा केला. हा 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 हा. म्हटलं जाऊ दे, आंघोळ नाही झाली पण हातपाय तरी धुतले ना तीर्थामध्ये. मग आणि खरंय. समोर गेलो हा तर लगेच आरतीची तयारी चालू होती. देवीची आंघोळ होऊन ते देवीच्या आंघोळीला ते गाणे म्हणतात बघा, ते हा लोक कोणत्या भाषेत म्हणतात ते आपल्याला नाही कळत. हा हा हा. बरोबर. ते ते गाणे चालू होते अच्छा. हा. आणि तेवढे गाणे आम्ही ऐकले, देवीची आंघोळ पाहिली, अरे वा. आरती झाली. इतके सुंदर दर्शन झालं आमचं, मुलींचं, जाऊबाईचं, सगळ्यांचं. इतकं म्हणजे ते वॉचमॅन जे असतात ते तिथं पुजारी हा हा हा. वॉचमॅन सगळे आरतीला होते ना, ते म्हणजे बघा बघा देव बघून घ्या बाळांनो, मुलींना म्हणायचं, अरे वा. बाळांनो देव बघून घ्या, असं दर्शन होत नाही कोणाला. खरंय खरंय ना ताई. हो. किती सुंदर ना. मुलींना मुलींना म्हणजे तुम्हाला दिसतंय का, मी तुम्हाला वर उचलून घेऊ का म्हणे देव बघायला. ते म्हणे नाही, दिसतंय दिसतंय. मस्त पूर्ण आरती होसर आम्ही उभा राहिलो, टाळ्या वाजल्या, पूर्ण आरती घेतली वा आणि धूप आरती घेतली. वा वा वा. इतकं किती छान दर्शन हे झालं. नशीब लागतं ताई, हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं. म्हटलं लेट का होईना पण स्वामींनी सगळे दर्शन भारी केले. आणि आम्ही एकादशीच्या दिवशी माऊलीचं दर्शन झालं आम्हाला हा. देऊ मध्ये, अरे एकादशीच्या वा. दिवशी. हा. किती छान ताई. आणि पंढरपूर सगळं मस्त भारी. पंढरपूरमध्ये पण एकदम मस्त दर्शन झालं. आणि हम्म. मुलीचं चाललं होतं काय, माझी पेपर आहे ताई, मम्मी 15 ऑगस्टला हा माझं आता कसं 15 ऑगस्टला तिनं भाषण घेतलेलं होतं हा आणि गीत घेतलं होतं देशभक्तीपर. हा हा हा. तर मग ती म्हणे आता कसं करू मी, येऊ का नको येऊ का नको, मॅडम मला सुट्टी देते की नाही, जाय म्हणते की नाही. तर हा. तिनं काय मॅडमला विचारलं, पण त्यांची मॅडम पण एक सेवेकरी बरं. अच्छा. हा. तर त्या मॅडम म्हटल्या जा. हम्म तर हम्म आली ती. हम्म. आली पण तिचं कसं होतं का, आता पेपर आहे ना 15 ऑगस्ट झाल्यानंतर 16-17 ऑगस्टला पेपर चालू होणार आहे. हा 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 हा. मग ती म्हणे पेपरचं हम्म. कसं करू मी आता. म्हटलं जाऊ दे, ही हम्म. कुठं वार्षिक परीक्षा ही चाचणी, परत पेपर घेऊ आपण मॅडम कडून अरे आणि वा. नंतर तू सोडव. हा. ती हुशार आहे तशी शाळेमध्ये. हो. हा हा. फर्स्ट नंबर असतो तिचा कधी पण. वा. हा. आणि मग तिला असं म्हटले तर तिनं स्वामी पुढे चिठ्ठ्या टाकल्या बरं ताई. अच्छा. हा हा. 2 चिठ्ठ्या टाकल्या, तर स्वामींनी जा म्हणून सांगितलं, अक्कलकोटला ये म्हणून असं. हा हा हा. तर मग आली ती. हम्म. आली आणि याचं तुळजापूरचं दर्शन झालं, पंढरपूरचं झालं, अक्कलकोटचं झालं हम्म. आणि पंढरपूरमधून आम्ही निघालो. हा. तोच तिच्या म्हणजे 17 ऑगस्टला तिच्या मैत्रिणीनं फोन केला हम्म. की निवांत राहा, काही काळजी करू नको, पेपर कॅन्सल झाले, 4 दिवसांनी पुढे लांबले. अरे वा. इतके छान अनुभव आले ना ताई, म्हणजे कसं पावला पावलावर अनुभव दिले स्वामींनी. बघा किती सुंदर ताई. हो. मी शेअर मग करते हा ताई. हो ताई, आणखीन होते थोडे. सांगा ताई. मग पुढे गेलो. हम्म. मग देऊमध्ये पण छान दर्शन झालं. देऊमध्ये 15 ऑगस्टला इतके भारी फुलं लावलेले होते, ते 3 रंगाचे, म्हणजे हा हा हा. केशरी, हिरवा, पांढरे पांढरा, आणि हा. असं मस्त हार केलेले होते. इतके छान फोटो काढले तिथं पण. तिथं हो. भारी दर्शन झालं. नंतर शनिवारच्या दिवशी पुन्हा शनी शिंगणापूरचं दर्शन झालं. बापरे. बघा. म्हणजे असे फक्त तुळजाभवानीचं दर्शन आम्हाला मंगळवारी व्हायचं, ते बुधवारी झालं. काही हरकत नाही, मग दर्शनाला महत्व आहे ताई. आणि मी ना ते हम्म. मूळव्याधीसाठी, मुलाला मूळव्याध होता ना आणि मला बरं. पण होता तो त्रास. तर हा. मी तो मंत्र घेते, बरेच दिवस झाले आता ते मंत्राचं तीर्थ मी देत होते मुलाला पण, आणि मी फक्त एकच गोट घ्यायचे. अच्छा. हा हा. तर आम्हाला दोघांना पण फरक पडला ताई. काय मंत्र होता ते सांगू शकता? हा. सांगा ना ताई. हातामध्ये तांब्या भरून पाणी घ्यायचं, आपलं तारक मंत्र म्हणणं झालं का हात ठेवून, हा हा हा. मग मी ते तांब्यावर हातामध्ये उचलायचे असे समोर अच्छा. तोंडाच्या. हा. आणि त्या तांब्यावर असं
असा मंत्र म्हणायचा, का कुता का कर कुता सा कुता कलिता अकलिता एरी निर्जिरी जरा. अरे बापरे, एवढा आपल्या पाठ होऊन गेला तुमचा? हो ताई, पूर्ण पूर्ण नित्यसेवेमधले पूर्ण मंत्र पाठ झाले आमच्या दोघी पण जावांचे. अरे वा. ताई परत हा. म्हणा ना, खूप छान म्हटल्या हो तुम्ही. का कुता का कर कुता सा कुता कलिता अकलिता एरी निर्जिरी जरा. हा 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 हा. असा मंत्र 11 वेळा 21 वेळा असं म्हणायचा आपल्याला जसं जमन तसा. हा आणि त्या पाण्यावर फुंकर मारायची. बरं. हा. आणि फुंकर मारली की मग सांगायचं हे मूळव्याधीचा त्रास आमचा कमी होऊ द्या म्हणून. बरं. हा. मग त्याच्यात तारक तीर्थाची पण ताकद असते. हे मंत्र पूर्ण जपती तेवढे त्या मंत्राची ताकद होती. बरं बरं. आणि मग त्याने ना पूर्ण त्रास कमी झाला. अरे वा. 100% म्हणजे मुलगा तर म्हणतो कुठं गायब झाला माझा मुळ्यात मलाच कळत नाही. अय्या, तो बघा ताई अद्रकची किती मंत्रांची ताकद आहे. हो किती अद्रकची चहा घ्यायचा ना तो. हा हा त्याला हा खूप त्रास व्हायला लागला होता त्याचा. आणि उष्णता पण त्याचा घोळाना पण फुटायचा. पण मग मी नित्यसेवेमध्ये असं पाहिलं मूळव्याधीसाठी हा सरस्वती मंत्र हे सगळं मंत्र मी पठण करते. मग त्याच्यात बघितलं म्हणलं ह्यो मंत्र तर आपण घेऊ शकतो दररोज नित्यसेवेमध्ये. हो. बघा, त्या सेवेचा मी म्हटलं मी म्हणजे किती त्या दिवस. पुस्तकाचा फायदा पण करून घेता आला पाहिजे. हो ताई, खूप सगळे रोगावरचे मंत्र दिलेले आहे त्याच्यामध्ये. हो ना. हो, हा. केला पाहिजे सगळ्यांनी. हा. किती सुंदर अनुभव येतोय हा. खूपच भारी अनुभव आहे तुमचा. हो, मी हं. किती दिवसांनी म्हणते. पण कसं आहे संध्याकाळी जॉईंट फॅमिली असल्यामुळे संध्याकाळी वेळ भेटत नाही. अच्छा. हा. स्वयंपाक करायला लागतो, आपली नित्य सेवा असती. बरोबर बरोबर. मग म्हटलं आज फोन आलेलाच आहे हातामध्ये. रविवार पण आहे बघा ताईला लावून अनुभवच ऐकत. रविवारी आपण दिवसभर घेतो ना ताई. हा. पण आज काय झालं, सकाळी ते 26 जानेवारी होती ना. हा. मग मी खूपच उशीर आली आता शाळेतनं. हो का. अजून सगळे मला फ्रेश पण व्हायचंय, पण म्हटलं आता घेऊन टाकते फोन आलाय तर. हो का. हा. हा, मी हम्म. शेअर करते हा ताई. हो हो चालेल. तुमचा डाळिंबांचा अनुभव तुम्ही मला शेअर करायचा ताई. हो परत करणार ताई. फक्त मुलाचंच आहे ना जरा असं म्हणजे ऐकत नाही तो असं केवढा सांगितलेलं येतो? किती वेळ. अं? केवढा येतो? तो 10वीला आहे ताई. अभ्यास खूपच अभ्यासच करीत नाही. त्याला सांगितलं तरी तो अभ्यास करत नाही. असं वाटतं आता बोर्डाचे पेपर जवळ येत आहे. हो. अभ्यास करायला पाहिजे पण काय ऐकतच नाही तर काय करणार आहे. नाही, केलं पाहिजे खूपच बाबा. हट्टी आहे. हम्म. तिथे आता तेवढं. एकदा सेवा घेऊन टाका, होऊन जाईल. हं? हो तेवढंच मला असं वाटतं. स्वामींकडे प्रार्थना करा तुम्ही पण की यांच्या हो, मुलगी हो, हो. यांचा मुलगा चांगला वागावा, चांगला राहावं. आईचं वडिलाचं ऐकावं, मोठ्यांचं सगळ्यांचं. नाही, दादांकडनं सेवा घ्या ताई. हं? हो मी अजितदादांना फोन लावला बरेच वेळा. रिंग वाजते पण फोनच उचलत नाही. कधी कधी लागत नाही, व्यस्त सांगते. नाही, मेसेज करा त्यांना. हं? बरं बरं. श्री स्वामी समर्थ ताई. हो श्री स्वामी समर्थ.